अभ्यासक्रम आलेला आहे नवीन, तो किती विध्वंसकारी आहे हे सर्वांना लक्षात यावं बोलतो आहे मी, की IKS नावाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी पहिल्या युनिटमध्ये सांगितलेलं आहे की इंटरनल कन्सेप्ट ऑफ भारतवर्ष संकल्पना आदिम काळापासूनची अशी एक कल्पना त्यांनी केली आहे की या जगाच्या पाठीवरचे सगळे जे देश आहेत, आज ज्यांना आपण नेशन स्टेट म्हणतो आहोत, ते खूप अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेले आहेत. हे सगळे देश नेशन स्टेट या अर्थाने. आणि भारतवर्ष हा जो शब्द आहे त्याचा पण इतिहास थोडक्यामध्ये मी सांगतो. त्याचा फर्स्ट एव्हर एव्हिडन्स ऑफ द टर्म भारतवर्ष हा एका शिलालेखामध्ये आलेला आहे. कलिंग नरेश खारवेल प्रथम याचा शिलालेख आहे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये. आणि खारवेल नरेशाच्या पराक्रमाविषयीची प्रशस्ती त्यामध्ये केलेली आहे. आणि त्यात खारवेलांनी ज्या शत्रू राज्यांचा पराभव केलेला आहे त्याची यादी दिली. त्या शत्रू राज्यांच्या पराभवांच्या यादीमध्ये 16 राज्यांच्या यादीमध्ये एक नाव भारतवर्ष असं आहे. प्राकृतमध्ये भारतवर्ष तो पहिला पुरावा आहे भारतवर्ष या शब्दाचा. आणि त्या शिलालेखावरून अभ्यासकांनी निष्कर्ष जो काढलेला आहे त्याचा अर्थ असा आहे, अन्वयार्थ असा आहे की गंगा यमुनेच्या खोऱ्यामध्ये एक छोटासा टापू, ज्याला दुआबचा प्रदेश म्हणतो आपण, त्या दुआबच्या प्रदेशाची ती ओळख होती भारतवर्ष. आणि त्याचा पराभव केला कलिंग नरेश खारवेलांनी, म्हणून तो त्याचा अभिमान बाळगतो इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये. दुसरं एक स्पष्टीकरण देऊ इच्छितो की भारत देश या अर्थाने रामायणामध्ये उल्लेख नाही, महाभारतामध्ये उल्लेख नाही, कोणत्याही वेदांमध्ये उल्लेख नाही. वेदामध्ये भरत नावाची टोळी आहे, ती पराक्रमी टोळी होती. आणि त्या पराक्रमी टोळीचा गुणगौरव करण्यासाठी, आणि त्या शब्दाचा अर्थ होतो की प्रकाशाची भूमी, या अर्थाने तो आपण भारत शब्द नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे स्वीकारलेला आहे. तर NEP काय करत आहे, तो संपूर्ण अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर अशा अनेक भाकड कथा आणि यांच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादी राष्ट्रवादाला, द्वेषावरती उभ्या असलेल्या एक्सक्लुजनरी पॉलिटिक्सला वाहून नेणारे पैदल सैनिक निर्माण करण्यासाठी त्यांनी हा अभ्यासक्रम आणले, सोल्जर तयार करण्याचा. मी कोणत्या अर्थाने म्हणतो आहे, कारण जेव्हा IKS सारखे अभ्यासक्रम इथल्या सरकारी शिक्षण संस्थांमधून, विद्यापीठांमधून शिकवले जाणार आहे, त्याच वेळेला